नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। राधानगरी तालुक्यातील सोळंकूरमधील ग्रामस्थांना दिलासा देणारी एक बातमी आता समोर येते। गेले 5-6 दिवस या गावामध्ये तळ ठोकून असणाऱ्या आणि अनेक म्हणजे 60हून अधिक लोकांना जखमी केलेल्या या वानरानं या गावातून आज बाहेरच्या दिशेनं जंगलाकडे प्रस्थान केल्याची एक बातमी, दिलासादायक बातमी सोळंकूरच्या ग्रामस्थांना मिळते। वन विभागाकडून आज झालेल्या आत्ताच्या अपडेटनुसार हे वानर आज पहाटे 7 वाजल्यापासून गावातील कुणालाही दिसलेलं नाही आहे आणि यामागची माहिती घेतली असता समजलं की काल रात्रभर म्हणजे काल 5-6 दिवसानंतर त्रासलेल्या कंटाळलेल्या ग्रामस्थांच्या संतापाच्या प्रतिक्रिया ऐकून वन विभागानं काल रात्रभर वानराच्या पाठीवर राहत हे वानर गावाबाहेर म्हणजे गावच्या उत्तरेला शिगेच्या आंब्याकडे जवळपास 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिगेच्या आंब्याकडे ह्या वानराला जंगलाकडे हुसकून लावल्याची अधिकृत बातमी वन विभागाकडून वन विभागाचे अधिकारी उपवन संरक्षक श्री विलास काळेसर यांनी आपल्याला दिलेली आहे। आणि या माहितीनुसार आता गावामध्ये शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झालेली आहे, पण तरी देखील हे वानर पुन्हा एकदा परतून हल्ला करू शकतं। त्यामुळे ग्रामस्थांनी निर्धास्त न राहता थोडंसं जागरूक राहणं देखील गरजेचं आहे आणि येत्या 2 दिवसात पुन्हा हल्ला झाला नाही तर समजून चालायचं की हे वानर या वानरानं हे गाव सोडलेलं आहे। आतापर्यंत जे जखमी झाले त्यांच्यासाठी देखील एक दिलासादायक बातमी आहे। वन विभागाकडून यांना अधिकृतरित्या जर बिले जमा केली तर उपचाराचा खर्च देण्याची माहिती आपल्याला वन विभागाकडून मिळालेली आहे। त्यामुळं जे जखमी झाले ज्यांना उपचाराचा खर्च आला आहे त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून आपली नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माहिती देखील वन विभागाकडून मिळालेली आहे। गेल्या 5-6 दिवसांचा जो थरार होता या गावामध्ये तो आता कुठेतरी संपुष्टात येताना दिसतोय आणि हे जनजीवन सुरळीत होताना दिसते। अजूनही लोकांनी ग्रामस्थांनी सजग राहणं, जागरूक राहणं देखील गरजेचं आहे। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।